नमस्कार. आपल्यासोबत एक वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या वारकऱ्यांच्या सोबत एक कुत्र्याचं पिल्लू आहे. आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाचा व्यसनमुक्ती संदर्भात संदेश देणारा रथ आहे आणि या रथामध्ये वेगवेगळे हरवणारे तरुण युवक कलावंत आहेत. पथनाट्याच्या माध्यमातून वारकऱ्यांना व्यसनमुक्तीसाठी ते अनेक प्रकारच्या माध्यमातून संदेश देत आहेत. आणि जाता जाता योगायोगाने या माऊलीचं या ठिकाणी दर्शन झालं. त्यांच्यासोबत असलेल्या कुत्र्याच्या पिल्ल्याबाबत एक कुतूहल आहे आणि ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्या सर्वांचं यासाठी सहर्ष स्वागत आहे. माऊली, आपलं नाव सांगा आणि गाव सांगा. राहणार वरवडी तालुका माडा जिल्हा सोलापूर. हे कुत्र शेवट पाण्यावर पाण्यात घेत होतो आणि ती माझ्या मागे यायला लागला. दूध घेतलं पर्यंत जायचं तिथपर्यंत एक ठिकाणी दूध पाहतो. आता काय दूध पी नाही ती जरा मूल लागायला लागले पुन्हा करणे काढता. बरं, हे कुत्रं आपण घेऊन कुठं जाणार आहात? तिथपर्यंत मला घ्यायचं तिथपर्यंत घरी पण नेणार. अच्छा, घरी नेऊन काय करणार या कुत्र्याला? घरी नेऊन मी साखळी लावून बांधणार आणि त्याला काय खाऊ घालणार वगैरे काय? त्याला जोपर्यंत खाते दूध घेते दूध बांधायचं, खायला लागतं की खायला घालायचं. चपाती भाकरी काय खायची आम्ही काय करतो घालायचं. बरं, त्याला तुम्ही माळ घालणार असं पण बनलेलं आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय? याला माळ घालण्याचा पाहिजे. माझा उद्देश असा आहे की ह्या कुत्र्याला माळ आहे म्हणजे माणसाने घालावी का नाही की बरं, कुत्र्याला माळ घातल्यानंतर काय फरक पडणार आहे? कारण कुत्र्याला मांसाहार लागणार आहे आणि माणसाला मांसाहारासोबत व्यसन पण असतं. मग कुत्र्याच्या माध्यमातून काय संदेश देणार तुम्ही? आता हा मी तुकाराम महाराजाच्या पालखी बरोबर निघालेलो आहे आणि त्याच्याबरोबर हे काय आपण त्याला मान चारावं का नाही तुकाराम महाराजाने काय आम्हाला काय त्याच्याबरोबर काय चारावं काय तसा नियम नाही. हां असं तर काय नाही आहे. अच्छा, मग या ठिकाणी व्यसनमुक्तीचा रथ आहे. आपण समस्त वारकऱ्यांना व्यसनमुक्तीच्या संदर्भात काय सांगाल? काय जो खायचा माणसाचा पदार्थ खायचा ते खावा, तिथे खाऊ नये. आणि नशा, व्यसन, पान, बिडू, तंबाखू, सिगारेट, गुटखा आणि ते मावा वगैरे ते खाऊच नाही. आता मी थोडे पण तंबाखू खातोय. मला ती सवय लागली पहिल्या मला तुम्ही खाऊ लागायची सवय लागली ते काही मोडं नाही. पण मी आता लोक पाडली आता त्याची. बघा, दिंडीपुरतं तर यांनी पाळलेलं आहे तंबाखू न खाण्याचं. आपण तेवढं जर पाळलं माऊली तर अतिशय व्यसनमुक्तीचा चांगला संदेश पोहोचणार आहे. आपलं मनापासून आभार माऊली. आपण या ठिकाणी या कुत्र्याच्या पिल्लासोबत आला, त्याच्या माध्यमातून तुम्ही समाजाला मांसाहार वर्ज करण्याचा आणि व्यसनमुक्तीच्या बाबतीत संदेश दिलेला आहे. सगळ्यांच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. आपलं दीर्घायुष्य लाभावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. माऊली जय हरी.